3, 2, 1. हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे क्विक स्नॅक टाईम रेसिपी. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही डाएट रेसिपी आहे. म्हणजेच काय की जनरली आपण डाएट फॉलो करतो वजन कमी करण्यासाठी, पण आपण डाएट व्यवस्थित जरी फॉलो केलं तरी आपला प्रॉब्लेम होतो ना, तो टी टाईमला होतं. कारण टी टाईमला आपल्याला भूक लागते आणि त्यावेळेस आपल्याला काहीतरी चटरफटर असं खावंसं वाटतं. तर तिकडे आपलं जे डाएट आहे ना, ते थोडंसं असं गडबडलेलं असतं. तर माझ्यासोबत तर हे नेहमीच होतं. तर आय होप तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम असेल. तर त्यामुळेच मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये ना एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे रोस्टेड मखाना. तर मखाना जे आहे ते खूप हेल्दी आहे आपल्यासाठी आणि त्याच्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. प्लस त्याच्या स्किनसाठी सुद्धा खूप छान बेनिफिट्स आहेत आणि आपलं टोटल हेल्थ जी आहे ती सुधारते. तर ह्या रेसिपीमध्ये मखाना सोडून फक्त दोनच गोष्टींचा वापर करणार आहे, ते म्हणजे तूप आणि थोडंसं सॉल्ट. तर एवढंच आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत आणि ट्रस्ट मी, खायला खूप छान लागतं. अगदीच तुम्हाला असं वाटेल की आपण पॉपकॉर्न खातोय किंवा आपण एक काहीतरी छान असं स्नॅक कुरकुरीत असं खातोय. तर आणि तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही डाएट करताय. तर आता विथआउट वेस्टिंग एनी टाईम आपण आपली रेसिपी बघून घेऊयात. सगळ्यात आधी तर मी इथे कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे. तर तूप व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मखाने घालणार आहे आणि मखान्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे. तर मखाना जो आहे तो असं आपल्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे किंवा कंटिन्युअस असं रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर मखाना भाजताना मी गॅसची फ्लेम आहे ना, ती स्लो टू मीडियम अशीच ठेवलेली आहे, नाहीतर आपला जो मखाना आहे तो करपून जाईल. जास्त मोठ्या फ्लेमवरती जर का आपण भाजला ना, तर तो लगेच करपतो, काळा पडतो आणि आतून व्यवस्थित शिजतसुद्धा नाही, कुरकुरीत तर अजिबातच होत नाही. तर आता आपण 7 ते 8 मिनटं जवळपास मला हे मखाना भाजायला लागलेला आहे आणि आता बघू शकता की कलरसुद्धा चेंज झाला आहे. तर आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूयात आणि थोडा वेळ हे मखाने असे आपण छानपैकी कढईतच ठेवूया. त्यानंतर एक एअरटाईट कंटेनरमध्ये ते काढून घेऊयात. तर झाले मखाने तयार. तुम्हाला हा जो मखानावाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.